सो हॅलो. आय होप तुम्हाला कळालं असेल समरीमधून की ही स्टोरी नक्की काय आहे आणि कशावरती आहे. तर मी आता तुम्हाला चॅप्टर एक्सप्लेन करायला घेते टेक्स्टबुक मधून, कारण खूप सेंटेन्सेस असे आहेत ह्या लेसन मध्ये जे कळत नाही. सो आय विल हेल्प यू. ओके, लेट्स स्टार्ट. The Swiss family Robinson is a well-known adventure novel that people of many countries have enjoyed for more than 200 years. तर ही जी स्टोरी आहे ही काल्पनिक आहे. ओके, पहिली गोष्ट तर ही आहे, फिक्शन म्हणजे काल्पनिक. तर ही एक नॉवेल लिहिलेली आहे. ओके, 200 इयर्स आधी, आणि ही नॉवेल खूप फेमस आहे. इट हॅज ऑल्सो बीन मेड इन टू ग्राफिक नॉवेल अँड फिल्म्स. तर ह्याच्यावर कार्टून सुद्धा आहेत आणि फिल्म सुद्धा बनलेली आहे. ओके, द नॉवेल रिटन बाय द स्विस क्लर्गीमॅन जोहान डेव्हिड वेस is not just an adventure. It aims at teaching young people values like self-reliance, determination, love for your family, cooperation, and prudent use of resources. तर ही स्टोरी फक्त एक ॲडव्हेंचर नाही आहे. या स्टोरीमध्ये खूप सारे व्हॅल्यू शिकवले आहे. सेल्फ रिलायन्स म्हणजे जेव्हा आपण अडचणीत सापडतो तेव्हा आपण त्याच्यातून कसं बाहेर येऊ शकतो ते आहे. डिटर्मिनेशन आहे. लव्ह फॉर युअर फॅमिली, कसं आपण एकत्र कुटुंब असेल तर कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो हे दिलं आहे. ओके, कॉपरेशन अँड प्रुडेंट. प्रुडेंट म्हणजे काय? शहाणं. म्हणजे शहाणपण वापरून आपण आपले रिसोर्सेस वापरून कसं काय त्या अडचणीतून बाहेर निघू शकतो. ओके, इट ऑल्सो हॅज गुड लेसन रेलिव्हंट इन नॅचरल सायन्स, गुड हजबेंड्री अँड इवन मॅथमॅटिक्स. तर हे फक्त एक निचोड आहे. सिनॉप्सिस म्हणजे समरी. ओके, तर जी मोठी नॉवेल असेल, सपोज 300-400 पेजेसची असेल, तर हे पूर्ण 2 पेजेस मध्ये ही समरी तुम्हाला दिली आहे टू अंडरस्टँड की काय झालेलं नक्की. ओके, सम एलिमेंट्स ऑफ दिस नॉवेल डू स्ट्रेच रियालिटी to a certain extent, but we must consider that it is a work of fiction and not a fact file. Given below is a synopsis and outline of its basic story. तर आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की हे रिअल स्टोरी नाही आहे. इट इज जस्ट अ फिक्शन. नाही तर आपल्याला पण वाटेल आपण कोणत्या तरी बेटावर जाऊन राहू शकतो, तर असं नाही आहे. इट इज अ फिक्शन. ओके, नेक्स्ट. William, Elizabeth, and their children had been traveling in a ship when the ship was caught in a great storm. The other passengers evacuated without them. William and his family, including the young children, Fritz, Ernest, जॅक अँड फ्रेंड्स. तर विल्यम हे त्यांचे वडील होते, एलिझाबेथ आई होती. ओके, आणि हे चारही त्यांची मुलं होती. लेफ्ट टू सर्व्हाइव्ह अलोन. तर त्यांची जहाज जी होती, शिप होती, ती एका वादळात अडकली आणि त्या जहाजमध्ये जेवढी पण माणसं होते, जेवढे पण पॅसेंजर्स होते, त्यांनी उडी टाकली. ओके, सगळे शिप मधून पळून गेले उड्या टाकून. पण ही जी फॅमिली होती, आई वडील आणि 4 मुलं, त्यांनी डिसाईड केलं की ह्या शिपवरतीच राहून सर्व्हाइव्ह करायचं. ओके, they weathered the great storm, waiting in the ship hold. The ship survived the night and the family found themselves within sight of a tropical desert island. तर ती जी शिप होती ती स्ट्रॉम म्हणजे वादळ. तर वादळ आलं, त्या वादळाच्या समोर ती शिप उभी राहिली आणि दुसरी रात्र आली, ती नाईट संपली, जी भयानक रात्र होती ती संपली आणि ती फॅमिली, ती शिप एका अपोप आयलंड म्हणजे बेट. ठीक आहे, बेट असतं ना, त्याच्यावरती पोहोचली. ओके, समुद्राच्या मध्येच म्हणजे जागा असते, जे लँड असतं त्याला आपण आयलंड बोलतो. ओके, द नेक्स्ट मॉर्निंग दे डिसाइडेड टू गेट टू द आयलंड दे कुड सी बियॉन्ड द रीफ. ओके, रीफ म्हणजे रॉक अँड सँड क्लोज टू द सर्फेस ऑफ द सी. तर त्यांनी बघितलं की इकडे बेट आहे, तर तिकडे आपण उतरून जाऊया बघायला. विथ मच एफर्ट दे कन्स्ट्रक्टेड अ वेसल आउट ऑफ द टब्स. तर जे पण शिप्स मध्ये टब होते त्याच्याने त्यांनी भांडी बनवली. आफ्टर दे फिल्ड द टब्स विथ फूड अँड एम्युनिशन अँड ऑल अदर आर्टिकल्स ऑफ व्हॅल्यू दे कुड सेफली कॅरी दे राउड टुवर्ड्स द आयलंड. तर त्यांनी काय केलं, ते टब होती त्याचे वेसल्स बनवले. ओके, आणि त्याच्यात सगळं भरलं, जे लहान लहान असे ड्रम टाईप असतात ना लाकडी, मी इकडे पिक्चर देते टब्सचा ड्रम टाईप, तर ते बघा. तर ह्याच्यात त्यांनी सगळं सामान भरलं आणि ते स्वतः पण त्याच्यात बसून आयलंड, तर थोडीशीच जागा होती, जास्त लांब नव्हतं आयलंड, तर त्याच्यात बसून ते लोक सगळं जे जे पण गरजेचे वस्तू आहेत ते घेऊन गेले. ओके, 2 dogs from the ship named
टर्क अँड जुनो स्वॅम बिसाइड्स देम. तर त्या शिपमध्ये 2 कुत्रे सुद्धा राहिलेले. तर ते कुत्रे सुद्धा या फॅमिली बरोबर. तर ते बघा, तर ह्याच्यात त्यांनी सगळं सामान त्या आयलंड वरती जायला तयार झाले. ते लोक पण स्विमिंग करायला लागले. द शिप्स कार्गो ऑफ लाईफ स्टॉक, गन्स अँड पावडर, carpentry tools, books, a disassembled pinnacle and provisions had also survived. तर या शिपमध्ये हे सर्व वस्तू होते. म्हणजे सर्वाइव्ड म्हणजे ते राहिलेले, बुडून नाही गेले. Over the next few days, William, that is the father, attached the floatable old kegs to one another. त्या आयलंड वरती जायला तयार झाले. ते लोक पण swimmer and build a bow that curved around them. The family had landed successfully on the island. तर त्यांनी आपल्या म्हणजे त्यांनी जे पिनॅक म्हणजे अ स्मॉल बोट अटॅच टू अ शिप, जे बाजूला छोटे छोटे बोट्स असतात ते सोडलं अँड बिल्ड अ बो. आणि केग्स म्हणजे बॅरल्स. म्हणजे मी इथे बघा, इथे इमेज दिली आहे, तिथे तुम्ही रेफर करू शकता. ओके, तर ते सगळं घेऊन ते लोक कसं तरी आयलंड वरती पोहोचले. They set up a tent and softened the floor with armloads of grass they cut and spread to serve as their beds. आर्मलोड्स म्हणजे हातात जेवढं पण आपण राहू शकतं, हातात उचलून धरता येईल तितकं. ओके, तर त्यांनी ग्रास घेतलं, गवत घेतलं जेवढं जमतंय तेवढं, आणि ते जमिनीवरती पसरवलं आणि ते त्यांचं बेड बनलं. ओके, they set up a tent and softened the. They came to a grove of trees. One tree grew what looked like a god of its. तर ते लोक पुढे जाऊन झाडं बघितली. ओके, तर एक मोठी ट्री होती. The father told Fritz the gods could make excellent bowls and spoons, and they cut them into various utensils. तर त्याच्यावर जे फळं होते किंवा त्याचं जे ट्रंक होतं, जे मधलं जे ब्रांच असतं ट्रीजचं, तर ते असं गोल होतं, गोलाकार होतं. तर त्याच्याने त्या लोकांनी त्यांचे बाउल्स म्हणजे वाटी आणि स्पून्स बनवले. After some days, Elizabeth informed William that she wanted the family to move to a safer place. तर जी आई असते ती त्यांच्या वडिलांना सांगते की इथे सेफ नाही आहे जिथे आपण राहतो, आपण थोडी सेफर जागेवरती शिफ्ट होऊया. Their current camp was not only exposed but also very dry and hot. तर ते लोक जिथे राहत होते ते उघड्यावरती सुद्धा होतं आणि खूप गरमी पण होती तिकडे. ओके, if they built a house up in one of the large trees, they would be safe from jackals. She described a perfect tree for the project, one whose trunk was nearly 40 feet in diameter. तर ती असं बोलते की इकडे आपण नाही राहू शकत उघड्यावरती, तर आपण एखाद्या झाडावरती जाऊन राहूया आपलं घर बांधून, कारण इकडे जॅकॉल्स, भेडिया आणि असतात. ओके, शी डिस्क्राइब्ड अ परफेक्ट ट्री फॉर द प्रोजेक्ट. तर तिने असं झाड दाखवलं जे एकदम मोठं होतं. डायमीटर म्हणजे त्याचे जे मेन. शी डिस्क्राइब्ड अ परफेक्ट ट्री फॉर द. जसं झाडाची रुंदी असते, ओके, त्याला डायमीटर बोलतात. द ब्रांचेस वर व्हेरी लॉंग अँड एक्सटेंडेड स्ट्रेट आउट फ्रॉम द ट्रंक, मेकिंग देम परफेक्ट प्लॅटफॉर्म फॉर अ स्ट्रक्चर. तर असं पसरट झाड होतं जिकडे मध्ये जागा होती घर बांधायला. लेटर, when determining the height of the lowest branch, the father taught the boys geometry and how to use triangles to measure big objects. तर त्यांचे वडील पण हुशार होते. त्यांनी त्यांना जॉमेट्रीच्या मदतीने एक्सप्लेन केलं की कसं आपण डिस्टन्स मेजर करू शकतो. ओके, बिग ऑब्जेक्ट्स म्हणजे झाडाचं. He measured a defined distance from the trunk. Then he calculated angles using several measured rods, determining that the lowest branch was 30 feet off the ground. The men knotted a rope at certain intervals and attached pieces of bamboo in each knot. Knot म्हणजे गाठ बांधली. ठीक आहे, मोठी रशी घेतली आणि त्याला गाठ बांधली. Thus they created their ladder. तर अशी, हे बघा मी इकडे इमेज टाकली आहे तुम्हाला समजण्यासाठी. ओके, father returned to the beach and collected driftwood. Driftwood म्हणजे जे समुद्रात पाण्यातून वाहून येतात ते लाकडं. ओके, thinking it would be perfect to build a sledge. Sledge म्हणजे घसरगाडी. On runners rather than wheels, म्हणजे घसरत घसरत न्यायचं. व्हील्स तिथे तर नसणार, त्यामुळे त्यांनी स्लेज बनवला. ओके, लेटर दे युज्ड इट फॉर ट्रान्सपोर्ट, म्हणजे खेचत खेचत एखादी जड वस्तू असेल ते घेऊन जायचे त्याच्यावरून, त्या स्लेज वरून.
Meanwhile, Elizabeth announced that the garden she had been tending was producing healthy plants. तिने गार्डन बनवलं एक आणि तिथे तिने झाडं लावली, भाजीपाला ते सगळं. तर तिथे चांगली उगवलेली झाडं. कॉर्न म्हणजेच was producing मका. Okay. Melons, pumpkin and cucumbers were already growing. तर हे सगळी झाडं तिकडे उगत होती. The next day only the father and Fritz traveled to the woods. Woods म्हणजे जंगलात गेले. Father आणि त्यांचा एक मुलगा. Exploring मका. Okay. Exploring and finding such exotic plants as one with waxy fruit from which candles could be made. Fritz discovered a tree exuding a rubbery sap from which his father claimed that they could make woods. आता ते लोक झाडांपासून वस्तू बनवायला लागले. एक त्यांना फ्रूट मिळाला जो वॅक्स सारखा होता. वॅक्स म्हणजे मेन, तर त्याच्याने ते लोक कॅन्डल बनवू शकतात. ओके. आणि एक रबर ट्री पण भेटली तिकडे. रबर सारखं त्याचं जे चीक असतं ते रबर सारखं होतं. त्याच्याने ते लोकांनी विचार केला की आपण याच्याने बूट्स बनवूया घालण्यासाठी. Thinking ahead of the next winter, father decided to create a place safe from the elements, a strong storage spot to protect themselves and their belongings. तर त्यांनी अशी जागा बनवली जिकडे ते लोक सगळं त्यांचे जे पण वस्तू आहे तिकडे ते लोक व्यवस्थित ठेवू शकतात. Fritz came up with the idea of a cave. तर फ्रिट्झला आयडिया आली की आपण जे केव आहे त्याचा उपयोग करूया हे सगळं ठेवायला. Not finding one, they thought of carving out their own cave in the rock, abutting their camping site. म्हणजे त्यांनी शोधलं तर त्यांना केव कुठेच नाही भेटला, म्हणून त्यांनी एक मोठा दगड होता त्याला ते लोक केव सारखं बनवू लागले. ठीक आहे, दगड तोडून. On the smooth face of the rock, father marked the dimension for an opening, and they picked up. Not finding one, they cut off away at the hard surface with their axes, chisels, hammers and shovels. तर त्यांच्याकडे जेवढे पण अवजार होते त्याच्याने ते जो रॉक आहे अवे ऍट त्याचा ओपनिंग म्हणजे असा जर रॉक असेल गोल तर त्याचा ओपनिंग आहे त्याला ते लोक असं म्हणजे कर्व द्यायला लागले त्यांच्या अवजारांनी. Over the next several days, the family cut windows in the rocks to allow for cross current of air, the family and for sunlight to enter the cave. तर त्या लोकांनी तो केव पण बनवला, त्याच्यात खिडकी पण बनवली हवा येण्यासाठी. When they had finished, they had 4 rooms, complete with a fireplace. तर त्यांनी इतका छान बनवला केव की तिथे 4 रूम सारखे झाले वेगवेगळे. They now had a new winter home. तर त्याच्यात ते लोक त्या केव मध्ये राहू शकत होते, असं त्यांनी ती जागा बनवली. 10 years passed and the young boys were now young men and their parents were very proud. They called the island New Switzerland. Many adventures occurred over the years. तर 10 वर्ष झाले ते लोक तिथेच राहत होते. Okay. On the shore of another island, Fritz had knocked down an albatross. Albatross म्हणजे हा पक्षी, ह्याला बोलतात आपण. Okay. Which was threatening to attack him. Attacked him and found a rag tied to the large bird's leg. On the rag was a message that an English woman had been stranded on the smoking rock. Fritz had no idea how old the message was. His father suggested that smoking rock sounded like a reference to a volcano. तर जो फ्रिज होता, जो मोठा मुलगा होता, त्याला एक पक्षी दिसला आणि तो पक्षी त्याच्यावर अटॅक मोड मध्ये येत होता. मग त्यांनी त्या पक्षीच्या पायाला बांधलेली एक चिठ्ठी बघितली. ओके. रॅग होता, त्याच्यावर लिहिलेलं की एक बाई तिथे अटकली आहे स्मोकिंग रॉक कडे. तर त्याच्या पप्पांनी असं सजेस्ट केलं त्याच्या वडिलांनी की स्मोकिंग रॉक म्हणजे व्हॉल्कॅनो असेल, जिकडून जे ज्वाला येते ना त्याला ती स्मोकिंग रॉक बोलत असेल. Since there were no volcanoes in the vicinity, the bird might have come from hundreds of miles away. However, Fritz felt that someone needed his help, and he was determined to do his best to find the sender. तर मग जवळपास तर ते लोक ज्या आयलँड वरती राहत होते तिकडे तर व्हॉल्कॅनो नव्हता. मग फ्रिट्झला वाटलं की हे कुठेतरी लांब असेल, लांब. तर मग त्यांनी असा विचार केला की कोणाला तरी आपली गरज असेल तर त्याला हेल्प करूया आपण. Before returning home, he had written his own note on the rag, retied it
टू द अल्बेट्रॉस लेक. तर त्यांनी परत त्या रॅग वरती परत मेसेज लिहिला अँड ही वॉच द बर्ड फ्लाय ऑफ. तर तो पक्षी आहे तो परत उडून गेला. द नोट टोल्ड whoever received it, do not despair, help is near. तर त्यांनी असं लिहिलं होतं की ज्याला कुणाला हा लेटर ज्यांनी मला लिहिला आहे तर त्यांनी ट्रस्ट ठेवा की मी हेल्प करणार. ओके. फ्रिट्स then successfully rescued the young woman Jenny Montrose. Though shy at first, soon she got used to living with the Robinson family. तर ती मुलगी पण यांच्यासोबतच राहू लागली. One day they saw a ship. 10 years passed, and the young boys were now young men, and their parents were very proud. They called the island New Switzerland. Many adventures occurred over the years. तर 10 वर्ष झाले ते लोक तिथेच राहत होते. Okay, which had laid anchor. An encampment that had been set up on one of the smaller island. After checking the people through their spy glasses, Fritz and his family decided to announce themselves after they had returned home and cleaned it up. तर 10 वर्षानंतर त्यांना एक शिप दिसते दुसऱ्या छोट्या आयलंड वरती आलेली आणि ते लोक लांबून ते बघतात. ओके. दे डिड नॉट वॉन्ट द क्रू टू थिंक दे वर सॅवेजेस. तर 10 वर्षात जिथे काहीच सोस नाही आहे आंघोळ करायला साबण किंवा काहीच नाही आहे दाढी करायला केस कापायला तर तुम्ही विचार करा त्यांचा अवतार कसा झाला असेल. तर ते लोक असा विचार करतात की आपण जेव्हा परत आपल्या घरी पोहोचू तेव्हा आपण क्लीन करूया स्वतःला. द नेक्स्ट डे फ्रिट्ज अँड हिज फादर मेट द कॅप्टन अँड टोल्ड हिम their own history as well as Jenny's. तर त्यांनी जो कॅप्टन होता शिपचा त्यांना जाऊन भेटले त्याचे वडील आणि फ्रिज आणि त्यांना सगळं सांगितलं की आम्ही इकडे कसे अडकलो आणि काय काय झालं. To everyone's surprise, it had been Jenny's father who had inspired the captain's search. He believed his daughter was still alive after 3 years. The captain had decided to attempt to find her. तर ते लोक जेव्हा कॅप्टनशी बोलायला गेले तेव्हा ते कॅप्टन बाकी कोण नव्हते ते जेनी जी मुलगी होती त्यांना भेटलेली तिचेच वडील होते आणि ते तिला शोधण्यासाठी कॅप्टन बनले होते. ओके. आणि त्यांना पण आश्चर्य वाटलं की माझी मुलगी 3 वर्ष झाले तरी ती अजून जिवंत आहे. ओके. With a burst of celebration, the family, passengers, and crew of British vessel headed towards the New Switzerland. Everyone was amazed by the prosperity and good health of the survivors. तर हे सगळे लोक त्यांच्या आयलंड वरती गेले जे न्यू स्वित्झर्लंड ते लोकांनी नाव ठेवलेलं त्या आयलंडच्या तिथे गेले सगळे पॅसेंजर्स आणि ही फॅमिली. त्यांनी बघितलं की हे लोकांनी किती छान सगळं केलंय. As the day ended, father realized that decision must be made about who wanted to stay on the island or return with the ship. तर जे फादर होते त्यांनी सांगितलं की आपल्याला डिसाईड करावं लागेल की इथेच राहायचं की घरी जायचं. Elizabeth and her husband did not wish to live anywhere but on the island. तर आई वडील बोलले आम्ही इथेच राहणार. They had been there for so long and had grown up to their life. Jenny asked if anyone would support her return to England. Fritz was the first to respond. He offered cheers for us who were going to Europe. Ernest, on the other hand, wanted to stay on the island. Jack also decided to stay back. Franz, the youngest boy, decided to join Fritz in leaving. Franz wanted a chance to receive an academic education. Before Fritz left, he told his parents of his love for Jenny and his wish to marry her. तर मग 4 मुलांमधून 2 जण राहायला तयार झाले आई वडिलांबरोबर आयलंड वरती आणि 2 जण जायचं होतं त्यांना कंट्रीमध्ये. ओके. तर फ्रान्स होता तो यंगेस्ट होता सर्वात लहान तर त्याला शिकायचं होतं म्हणून त्याला जायचं होतं. आणि मग फ्रिट्झनी पण इच्छा सांगितली की मला जेनीशी लग्न करायचं आहे. The father had kept a record of all the adventures they had on the island. He handed over the journal to the captain to publish it. Then the ship departed. तर अशी स्टोरी होती. फायनली 2 मुलं आणि आई वडील ह्याच आयलंड वरती राहिले आणि 2 मुलं जेनी सोबत गेले आणि कंट्रीमध्ये राहू लागले. तर ही स्टोरी होती. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर आफ्टर चेकिंग द पीपल थ्रू देअर स्पाय ग्लासेस Fritz and his family decided to announce themselves after they had returned home and cleaned it up. तर 10 वर्षानंतर त्यांना एक शिप दिसते दुसऱ्या छोट्या आयलंड वरती आलेली
आणि ते लोक लांबून ते बघतात. ओके. दे डिड नॉट वॉन्ट द क्रू टू थिंक दे वर सॅव्हेज. कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा आणि काही हेल्प लागली तर सांगा. थँक्यू.